मी आज परंदवडी पोलिसांसाठी तक्रार देण्यासाठी आलेलो आहे। या तालुक्याचे विद्यमान आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आलेलो आहे। काल त्यांचा मला फोन आला दुपारी 12:30 वाजता की तुला उपसरपंचाचं इलेक्शन लावायचं का नाही। मी म्हटलं अण्णा ही उपसरपंचाचे इलेक्शन लावायचं होतं, पण आपल्या सदस्यांनी एका सदस्याने आणि एका ग्रामस्थांनी कलेक्टर ऑफिसला तक्रार दाखल केलेली आहे की 22 जुलै रोजी झालेली उपसरपंच निवड ही बेकायदेशीर आहे। तर मी त्यांना ते सांगत होतो, त्यांनी माझं काय ऐकून घेतलेलं नाही। त्यांनी मला दमदाटी केली की तुला इलेक्शन लावायचं नाही, तुला खूप वेळा मी पाठी घातलाय। म्हणलं मी काय केले पाठी घालायला मला, एवढं बोलून त्यांनी माझा फोन कट केला। तर आज काय तक्रार दिलेली त्यांच्या विरोधात माझ्या जीवाला धोका आहे त्यांच्यापासून। आज ते मला दमदाटी करतात, उद्या त्यांचे कार्यकर्ते मला दमदाटी करतील, काही स्टेटस टाकते ते गावात। आज काही लोकांना सांगते ते खोट्या माहिती सांगते ते की सरपंच तुमची कामं करत नाही। मी तर 4 वर्ष विकास कामच केलेली आहे, तुम्हीच विकास कामं अडवली। 1 वर्ष आलं आमदारकीचं इलेक्शन झाले तेव्हापासून विकास कामं सगळी बंद आहे गावातली। तुम्ही शिरगावचे रस्ता तो बंद आहे, तुम्ही कमानीच्या कामासाठी 20 लाख रुपये देतो म्हणजे स्वतःच्या तोंडाने, ते 1 रुपया दिलेला नाही अजून। ह्याच्यामुळे मला धोका आहे जीवाला माझ्या। काय कुठल्या गावचे सरपंच? गौंजे गावचा सरपंच आहे मी। कुठल्या गावचे सरपंच आहे, काय तक्रार दाखल केली? मी गौंजे गावचा सरपंच कुलदीप बोडके। आज विद्यमान आमदार सुनील शेळके यांची मी तक्रार दाखल करण्यासाठी इथं आलेलो आहे। त्यांनी मला काल फोन केला, फोनवरती आवरोजच्या भाषेमध्ये धमकी दिली की तुला उपसरपंचाचं इलेक्शन लावायचं का नाही। मी म्हटलं अण्णा कलेक्टर ऑफिसला केस दाखल केलेली आहे, त्याचा न्याय अजून झालेला नाही, त्याच्यामुळे मी काही इलेक्शन लावलेलं नाही। तर ते म्हणले की तुला बघून तुला खूप वेळा पाठीशी घातलाय, तू माझं ऐकत नाही। मी म्हटलं मी निकाल आल्याशिवाय मी इलेक्शन लावणार नाही, तेवढं बोलून मी फोन कट केला। तात्या काय सांगाल? हे असं ठेवलं। मावळ तालुक्याचे स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणून घेणारे जे काही तथाकथित आणि बालिश आमदार आहेत, या आमदारांनी तालुक्यातील विरोधी पक्षाच्या सरपंच असतील, कार्यकर्ते असतील, यांना फोनवरतून धमकी देण्याचा, दमदाटी करण्याचा एक सपाटा लावलेला आहे। मी या घटनेचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो। अशा पद्धतीने तुम्ही जर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची गळचेपी करणार असाल, तुम्हाला जे इप्सित साध्य करायचंय ते जर असं फोनद्वारे दमदाटी करून करणार असाल, तर या अशा गोष्टीचा आम्ही सातत्याने विरोध करत राहणार। तुमच्या या गोष्टीचा जाहीर निषेध, आणि तुम्ही जे काही हे करताय तर हे काम तुम्ही लोकशाही मार्गाने करू शकता। तुम्ही तुमच्याकडे काय असतील ज्या गोष्टी त्या वापरू शकता, पण अशा पद्धतीने जर तुम्ही करणार असाल तर आम्ही याचा निषेधच करू आणि तुमच्या या गिदड धमक्याला कुणी घाबरणार नाही। आज असे अनेक कार्यकर्ते तुम्ही धमक्या दिलेले उभे राहतील, हे लक्षात ठेवा। मुळामध्ये तुमच्याकडे 2 सदस्य असल्याचं बोललं जाते आणि 8 सदस्य तुमच्या विरोधात आहेत, काय वास्तव आहे? आता आमचे ग्रामपंचायत सदस्य 10 आहेत। एक जे 22 जुलैला उपसरपंचाची निवड झाली त्याच्यामध्ये मंदाकिनी बोडके उपसरपंच पदावर विराजमान झाली। त्यानंतर कलेक्टर साहेबांचा आदेश आला की ती 18 जुलैला अपात्र झाली, ओबीसी जातपातळी दाखला न दिल्यामुळे अपात्र झाली। अपात्र झाल्यामुळे आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी आणि एका ग्रामस्थांनी कलेक्टर ऑफिसला केस दाखल केली की ही जी निवडणूक झाली आहे बेकायदेशीर झालेली आहे। त्याच्याबद्दल अजून काही अजून काही निकाल झालेला नाही। तुम्ही सरपंच म्हणून उपसरपंच पदाची निवडणूक घेणे ही तुमची जबाबदारी असते। त्या संदर्भात तुम्हाला मावळ पंचायत समिती किंवा तहसीलदारांनी काही पत्र? नाही, पत्रव्यवहार काही नाही दिलेला मला। तर आता गुन्हा दाखल केला, काय तक्रार अर्ज दिलेला आहे त्यांच्या विरोधात? हो। बाळाभाऊ बोलतील ना। तर भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे उपस्थित झालेले आहेत आणि बघूयात या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे या ठिकाणी। भाऊ काय सांगाल, नेमकं काय तक्रार दाखल करण्यात आली? प्रथमतः मावळ तालुक्यात या पुढच्या काळात
दडपशाही जुलूमशाही सहन केली जाणार नाही. भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी सरपंच कुलदीप बोडके यांना काल फोन करून दबाव टाकून त्या ठिकाणी ज्या पद्धतीची भाषा वापरली, आज त्या संदर्भातली परंदवडी पोलीस स्टेशनला या विभागाचे पोलीस सहाय्यक आयुक्त बाळासाहेबजी कोपनर साहेब, पोलीस निरीक्षक विशालजी पाटील यांना सरपंच कुलदीप बोडके यांनी तक्रार देऊन या संदर्भातली कारवाई करावी अशा स्वरूपाचं तक्रारी अर्ज आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला देण्यात आलेला आहे. आणि आपल्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी मावळ तालुका सामान्य नागरिक असू, अन्यथा आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असू, कुठल्याही कार्यकर्त्याला जर अशा पद्धतीची भाषा आणि जर त्या ठिकाणी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. तक्रार घेतलेली आहे, तक्रार दाखल याबद्दल काय सांगा? तक्रार त्या ठिकाणी दाखल करण्यासाठी आम्ही दिलेली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलीस अधिकारी योग्य त्या पद्धतीची चौकशी करून कारवाई करतील असं त्या ठिकाणी आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे.